Hello, Dr. Bapuji Saranke Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry and myself Ms. N.S. Patil going to conduct today's session. In the today's session, we will discuss the topic water treatment, and from this topic we will discuss the concept of methods of softening of hard water. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर हार्ड वॉटर जे आहे ते सॉफ्ट कसं बनवायचं. ओके, आपण प्रिव्हियस सेशन्समध्ये हार्ड वॉटर म्हणजे काय किंवा त्याचे इफेक्ट्स काय काय होतात हे डिस्कस केलं होतं. तर हार्ड वॉटर जे आहे त्याचे इफेक्ट्स स्टॉप करण्यासाठी किंवा त्याचे इफेक्ट्स रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला त्या वॉटरमध्ये ज्या काही इम्प्युरिटीज डिझॉल्व्ह झालेल्या आहेत त्या इम्प्युरिटीज काय करायच्या रिमूव्ह करायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला त्या वॉटरला काय करायचं आहे सॉफ्ट बनवायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण मेथड्स ऑफ सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर काय करूयात डिस्कस करूयात. बघा, सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर, द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग सोल्युबल calcium and magnesium salts from the hard water is known as softening of water. बघा, पाण्यामध्ये डिझॉल्व सॉल्ट्स असतात, मग कॅल्शियमचे असतील मॅग्नेशियमचे असतील किंवा बाकी आणखी कुठल्या एलिमेंट्सचे देखील काय असू शकतात डिझॉल्व सॉल्ट्स असू शकतात ज्याच्यामुळे वॉटर काय होतं हार्ड होतं. ओके, मग पाण्यामध्ये हे जे डिझॉल्व झालेले किंवा सोल्युबल असलेले जे सॉल्ट्स आहेत त्या सॉल्ट्सना पाण्यामधून रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं softening of hard water. That is the process of removing soluble calcium and magnesium salts from hard water is known as softening of water. Okay. In softening process, soluble salts are converted into insoluble salts and can be removed by filtration and soft water can be obtained. म्हणजे सॉफ्टनिंगच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं बघा, पाण्यामध्ये जे डिझॉल्व्ह झालेले सॉल्ट्स आहेत म्हणजे जे सोल्युबल सॉल्ट्स आहेत त्यांचं आपण कशामध्ये कन्वर्जन करतो इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्वर्जन करतो. सोल्युबल म्हणजे विरघळणारे, जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह सॉल्ट्स आहेत त्यांचं आपण इनसोल्युबल अशा म्हणजे पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या सॉल्ट्समध्ये काय करतो कन्वर्जन करतो. आणि मग हे इनसोल्युबल सॉल्ट्स आपण काय करू शकतो वॉटरला फिल्टर करून काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. दॅट इज इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्वर्जन करायचं अँड दॅट सॉल्ट्स आर रिमूव्ड बाय फिल्ट्रेशन. आणि आपण या प्रोसेसमध्ये जे सॉल्ट्स रिमूव्ह केले त्याच्यामुळे ते वॉटर काय होणार आहे सॉफ्ट वॉटर होणार आहे. सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर कॅन बी डन बाय फॉलोइंग मेथड्स. म्हणजे हार्ड वॉटर आहे त्याचं सॉफ्टनिंग करायला आपल्याला किती मेथड्स आहेत ते बघूया. तर फर्स्ट वन इज द लाइम सोडा प्रोसेस, सेकंड वन इज द झिओलाइट ऑर परम्युटेड प्रोसेस अँड थर्ड वन इज अ आयन एक्सचेंज प्रोसेस. म्हणजे या 3 प्रकारच्या प्रोसेसेसनी आपण काय करू शकतो हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. Now we will discuss the first process, that is lime soda process. Okay, it is also called as a soda ash, lime soda ash process असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. बघा, तर पहिली प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लाईम सोडा प्रोसेसनी वॉटरला काय करायचं आहे सॉफ्ट बनवायचं आहे. In this process, lime, that is calcium hydroxide, CaOH2, and soda, that is sodium carbonate, Na2CO3, are used to soften the water. म्हणजे याच्या नावावरूनच आपल्या लक्षात ठेवायचं आहे लाईम म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. हे 2 केमिकल्स आपण काय करणार आहे वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी यूज करणार आहे. By this method, both temporary and permanent hardness of water can be removed. म्हणजे लाईम सोडा प्रोसेसनी आपण पाण्यामध्ये जो टेम्पररी आणि परमनंट हार्डनेस आहे, म्हणजे टेम्पररी हार्डनेस ज्या सॉल्ट्समुळे होतो ते सॉल्ट्स आणि परमनंट हार्डनेस ज्या सॉल्ट्समुळे होतात ते सॉल्ट्स आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. आता आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं बघा, पाण्याचा टेम्पररी हार्डनेस हा बायकार्बोनेट्समुळे असतो आणि परमनंट हार्डनेस हा क्लोराइड्स आणि सल्फेट्समुळे असतो. बघा, तर बायकार्बोनेट्स अँड कार्बोनेट्स आर रिमूव्ड बाय लाईम. म्हणजे जो टेम्पररी हार्डनेस आहे तो आपण कशाने रिमूव्ह करू शकतो तर लाईम वापरून रिमूव्ह करू शकतो. दॅट इज बायकार्बोनेट्स अँड कार्बोनेट्स आर रिमूव्ड बाय युझिंग द लाईम. बघा, आता बायकार्बोनेटचा फॉर्म्युला पण दिलेला आहे. याची रिॲक्शन लाईम बरोबर केल्यानंतर
कसं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, इनसोल्युबल अशा कॅल्शियम कार्बोनेट. ओके, आणि आपल्याला इथं वॉटर मॉलिक्यूल मिळाला. तसंच आहे मॅग्नेशियम बायकार्बोनेट आहे, त्याची सुद्धा लाईम बरोबर रिॲक्शन झाली आणि कन्व्हर्जन त्याचं कशामध्ये झालं, कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट. ओके, आणि आपल्याला काय मिळालं, वॉटर मॉलिक्यूल मिळालं. म्हणजे हे जे बायकार्बोनेट्स होते त्यांचं आपण कशामध्ये केलं, इनसोल्युबल कॅल्शियम कार्बोनेटमध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला मॅग्नेशियम कार्बोनेट पण तयार झाले बघा. याची सोल्युबिलिटी जास्त असल्यामुळं परत याची लाईम बरोबर रिॲक्शन होऊन त्याचं सुद्धा कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कॅल्शियम कार्बोनेट आणि इनसोल्युबल अशा मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. लक्षात आलं का? म्हणजे आपण लाईमचा वापर करून इनसोल्युबल जे बायकार्बोनेट्स होते, सोल्युबल जे बायकार्बोनेट्स होते त्यांचं आपण इनसोल्युबल कार्बोनेट्समध्ये काय केलं, कन्व्हर्जन केलं. आणि त्यांना पुढे आपण कशाने रिमूव्ह करू शकतो, फिल्ट्रेशननी वगैरे रिमूव्ह करू शकतो. If the water contains sulfates and chlorides of magnesium, then both soda and lime are required. म्हणजे जर पाण्यामध्ये मॅग्नेशियमचे सल्फेट्स आणि क्लोराइड्स म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराइड जर प्रेझेंट असेल तर आपल्याला त्या प्रोसेसमध्ये लाईम आणि सोडा या दोन्ही केमिकल्सचा त्या रिॲक्शनमध्ये वापर होणार आहे. बघा, तर इथं बघा मॅग्नेशियम सल्फेट आहे, तर मॅग्नेशियम सल्फेट रिमूव्ह करण्यासाठी आपण काय वापरले, सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट अँड लाईम दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, आता यांची रिॲक्शन झाल्यानंतर काय झालं बघा, मॅग्नेशियम सल्फेट जो होता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, आणि की परत कोण तयार झालं, कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम सल्फेट. तसंच आहे MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड, याची रिॲक्शन कोणाबरोबर झाली, तर सोडा सोडियम कार्बोनेट आणि लाईम. या रिॲक्शनमध्ये सुद्धा या मॅग्नेशियम क्लोराईडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. बघा MgOH2, यातला Mg आणि यातला OH2 यांचं मिळून काय तयार झालं, MgOH2. यातला कॅल्शियम आणि यातला CO3 मिळून काय झालं, कॅल्शियम कार्बोनेट. आणि काय मिळालं आपल्याला, NaCl. हे जे सोडियमचे सॉल्ट्स असतात त्यांच्यामुळे हार्डनेस म्हणजे ते हजार्डस सॉल्ट्स नाही आहेत. लक्षात आलं का? मग जे हजार्डस सॉल्ट्स होते मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराईड त्यांना आपण काय केलं, हायड्रॉक्साईड आणि कार्बोनेटमध्ये कन्वर्ट करून त्यांना आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. ओके, इफ द वॉटर म्हणजे आपण बघा मॅग्नेशियमचे सॉल्ट्स आपण हे सोडियम कार्बोनेट आणि लाईम या दोघांचा वापर करून काय केलं, रिमूव्ह केलं. If the water contains sulfates and chlorides of calcium, then only soda ash is required. म्हणजे जर पाण्यामध्ये फक्त कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम क्लोराईड असे सॉल्ट्स असतील, म्हणजे कॅल्शियमचे सल्फेट्स आणि क्लोराइड्स असतील तर आपल्याला फक्त एकटा सोडा काय आहे, सफिशियंट आहे. लक्षात आलं का? म्हणजे या सोडियम कार्बोनेटची म्हणजे सोड्याची कॅल्शियम सल्फेट बरोबर रिॲक्शन होईल आणि काय तयार होणार आहे, Na2SO4 आणि कॅल्शियम कार्बोनेट. इथं सुद्धा सेम रिॲक्शन आहे बघा, इथं फक्त Na2SO4 च्या ऐवजी काय तयार होणार आहे, NaCl. म्हणजे यातला क्लोरीन आणि यातला सोडियम यांची रिॲक्शन होऊन काय तयार होणार आहे, NaCl. आणि इथे सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, इनसोल्युबल कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात आलं का? म्हणजे आपण या ठिकाणी सुद्धा काय केलंय, सल्फेट्स अँड क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम काय केलेत, रिमूव्ह केलेत. काय वापरून, सोडा वापरून. मग आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल की आपण कॅल्शियमचे फक्त सॉल्ट्स रिमूव्ह करायला फक्त सोडा वापरला, मग मॅग्नेशियमसाठी लाईम का? तर मॅग्नेशियम सॉल्टची सोल्युबिलिटी काय असते, जास्त असते, म्हणून आपल्याला त्यांना रिमूव्ह करायला ह्या दोघांची गरज भासते. In the lime soda ash process, hardness causing minerals form nearly insoluble precipitate. बघा, म्हणजे आपण लाईम सोडाची प्रोसेस वापरली त्याच्यामध्ये जे सोल्युबल सॉल्ट्स होतं त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, तर इनसोल्युबल प्रेसिपिटेटमध्ये. लक्षात आलं का? इनसोल्युबल सॉलिड सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन झालं. Calcium hardness is precipitated as calcium carbonate and magnesium hardness is precipitated as magnesium hydroxide. म्हणजे बघा आपण रिॲक्शन मध्ये बघितलं होतं हे जे सोल्युबल सॉल्ट्स आहेत त्यांचं काय झालंय, नियरली इनसोल्युबल सॉल्ट्स मध्ये कन्व्हर्जन झालंय. हे विरघळलेले होते त्यांचं न विरघळणाऱ्या सॉल्ट्स मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे आता कॅल्शियमचे सॉल्ट्स असतील त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कॅल्शियम कार्बोनेट मध्ये. आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट्स होतं त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मॅग्नेशियम हायड्रोक्साइड्स मध्ये. म्हणजेच काय म्हणलं इथं, लाईम सोडा प्रोसेस मध्ये जे काय सोल्युबल सॉल्ट्स होते
जर कॅल्शियमचे सॉल्ट्स असतील तर त्यांचं कन्व्हर्जन झालं कॅल्शियम कार्बोनेटमध्ये, आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट्स असतील तर त्यांचं कन्व्हर्जन कसं झालं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडमध्ये. आणि हे सबस्टन्सेस कशाच्या फॉर्ममध्ये आहेत, कशाच्या स्वरूपामध्ये आहेत, इनसोल्युबल प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये आहेत. These precipitates are then removed by conventional processes of coagulation, flocculation किंवा sedimentation and filtration. बघा, म्हणजे आपण हे जे आता सॉल्ट्स आपल्याला डिझॉल्व सॉल्टचं इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये किंवा इनसोल्युबल प्रेसिपिटेटमध्ये सॉलिड सबस्टन्समध्ये जे काय कन्व्हर्जन केले ते सबस्टन्सेस आपण कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतो, कोॲग्युलेशन, सेडिमेंटेशन किंवा फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशन तर आपल्याला माहिती आहे, वॉटरला फिल्टर करायचं मग ते सबस्टन्सेस रिमूव्ह होतील. सेडिमेंटेशन म्हणजे काय, वॉटरला अनडिस्टर्ब तसंच ठेवायचं, पाण्याला न हलवता तसंच ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जो काय गाळ असणार आहे, म्हणजे त्यात जो प्रेसिपिटेट तयार झालेला असणार आहे तो काय होणार आहे, सेटल होणार आहे. आणि कोॲग्युलेशन किंवा फ्लोक्युलेशन म्हणजे काय, काही वेळेला जर त्या प्रेसिपिटेटचे साईज खूप लहान असेल, स्मॉल असेल, तर तो काय होणार नाही, सेटल होणार नाही. काही काही वेळेला आपण बघतो रेनी सीझनमध्ये बघा रिव्हर वॉटर कसं असतं, एकदम रेडिश असतं, कारण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज भरपूर असतात. मग आपण त्यावेळेला त्या पाण्यामध्ये काय फिरवतो, तुरटी फिरवतो. मग तुरटी फिरवल्यानंतर काय होतं, त्यातल्या इम्प्युरिटीज सगळ्या काय होतात, सेटल होतात. नॉर्मली त्या सेटल होत नाहीत, कारण का त्यांचं साईज काय असतं, खूप लहान असतं, स्मॉल असतं, आणि त्यामुळे त्या काय होत नाहीत, सेटल होत नाहीत. मग आपण ह्याची तुरटीची ॲडिशन करून त्याला सेटल केलं, त्याला काय म्हणायचं, कोॲग्युलेशन. म्हणजे इथं सुद्धा आपण इनसोल्युबल प्रेसिपिटेट जे आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आपण कोॲग्युलेशनची प्रोसेस वापरू शकतो किंवा सेडिमेंटेशन वापरू शकतो किंवा फिल्ट्रेशनची प्रोसेस आपण वापरू शकतो. बिकॉज प्रेसिपिटेट्स आर व्हेरी स्लाइटली सोल्युबल. कारण हे प्रेसिपिटेट्स काय असतात, व्हेरी स्लाइटली सोल्युबल, खूप कमी प्रमाणात विरघळतात. त्यामुळे आपण त्यांना यापैकी कुठलीही मेथड वापरून काय करू शकतो, पाण्यामधून रिमूव्ह करू शकतो. Some hardness remains in the water, usually about 50 to 85 milligram per liter. म्हणजे या मेथडनी वॉटरला जरी आपण सॉफ्ट बनवलं तरी पण ते 100% सॉफ्ट होत नाही. ही प्रोसेस केल्यानंतर सुद्धा त्या पाण्यामध्ये काही प्रमाणात काय असू शकतात, हार्डनेस कॉझिंग सॉल्ट्स प्रेझेंट असू शकतात, आणि ज्याच्यामुळं पाण्याचा त्या हार्डनेस 50 to 85 मिलीग्राम पर लिटर पर्यंत काय असू शकतो, प्रेझेंट असू शकतो. आता ही जी लाईम सोडा प्रोसेस आहे, आपण म्हणलं की लाईम सोडा प्रोसेसमध्ये आपण वॉटरमध्ये केमिकल्स ॲड करणार आहे आणि त्याच्यामधून आपण सोल्युबल सॉल्टचं इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्व्हर्जन करणार आहे. तर ही प्रोसेस ॲक्च्युअलमध्ये रन कशी केली जाते बघा. लाईम सोडा प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट बाय 2 वेज. आपण 2 प्रकारे कॅरी आउट करू शकतो, कोल्ड लाईम सोडा प्रोसेस अँड हॉट लाईम सोडा प्रोसेस. कोल्ड म्हणजे काय, तिथं वॉटर काय असणार आहे, नॉर्मल असणार आहे, गार असणार आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला जसं असतं तसं. आणि हॉट लाईम सोडा प्रोसेस म्हणजे काय, तिथं वॉटरचं टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे कोल्ड लाईम सोडा प्रोसेस ही आपण रूम टेम्परेचरला नॉर्मल वॉटर बरोबर करणार आहे, आणि हॉट लाईम सोडा प्रोसेस आपल्याला हॉट वॉटरमध्ये म्हणजेच काय करायला पाहिजे, हायर टेम्परेचरला कॅरी आउट करायला पाहिजे. याच्यापैकी आपण कोल्ड लाईम सोडा प्रोसेस डिस्कस करूया. In this process, calculated quantity of lime and soda are mixed with water at room temperature. बघा, म्हणजे ही प्रोसेस आपण कुठं करणार आहे, नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचर जे काय असेल त्यावेळी करणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला वॉटरच्या प्रमाणानुसार जे काही लाईम आणि सोडा लागेल त्यांची क्वांटिटी आपण काय करायची आहे, वॉटरमध्ये मिक्स करायची आहे. In this process, if the precipitate obtained is finally divided, to coagulate the precipitate, a small quantity of alum should be used. म्हणजे काय म्हणले बघा, या प्रोसेसमध्ये आपण सोल्युबल सॉल्टचं इनसोल्युबल प्रेसिपिटेट मध्ये कन्व्हर्जन करणार आहे, इनसोल्युबल सॉलिड सबस्टन्स मध्ये. मग जर यांची पार्टिकल साईज खूप लहान असेल, म्हणजे फायनली डिवायडेड एकदम लहान असतील, तर ते सेटल होणार नाहीत. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, त्या सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी, त्यांना कोॲग्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ॲलमची ॲडिशन करावी लागणार आहे. म्हणजे कोल्ड लाईम सोडा प्रोसेसमध्ये आपण लाईम सोडा याच्याबरोबरच कशाची ॲडिशन करतो, ॲलम, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये तुरटी असं म्हणतो, तर त्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. रिमूव्हल ऑफ प्रेसिपिटेट इज डन बाय फिल्ट्रेशन. आणि नंतर आपण जो प्रेसिपिटेट तयार झालेला आहे तो कशाने रिमूव्ह करणार आहे, फिल्ट्रेशन.
दिस प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट बाय टू वेज. म्हणजे ही जी कोल्ड लाईम सोडा प्रोसेस आहे ती सुद्धा आपण दोन प्रकारे कॅरी आउट करू शकतो. दॅट इज फर्स्ट वन इज द बॅच प्रोसेस अँड सेकंड वन इज द कंटिन्युअस प्रोसेस. आता यांच्या नावावरून लक्षात येते बघा, बॅच प्रोसेस आणि कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे बॅच प्रोसेसमध्ये काय असणार आहे, थोडं अमाऊंट ऑफ वॉटर घेतलं जाणार, त्याला सॉफ्ट बनवलं जाणार, मग त्याच्यानंतर दुसरं वॉटर म्हणजे बॅचमध्ये आपल्याला वॉटरचं सॉफ्टनिंग करायचं. आणि कंटिन्युअस म्हणजे काय, इथं आपण काय करणार आहे, ती प्रोसेस कधीही स्टॉप करणार नाहीये, ती नेहमी कंटिन्यू राहणार आहे. आता आपण वन बाय वन ह्या दोन्ही प्रोसेसेस डिस्कस करू. बघा, बॅच प्रोसेस. A calculated quantity of lime and soda are mixed with water in a rectangular tank made up of steel plates. म्हणजे बॅच प्रोसेस जी आहे ती आपण एका टँक मध्ये कॅरी आउट करणार आहे. रेक्टँग्युलर टँक आणि ज्याच्या जो कशापासून बनलेला आहे, स्टील प्लेट्सनी बनलेला आहे. आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते बघा, हा जो रेक्टँग्युलर टँक आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वॉटर सॉफ्टनिंग कॅरी आउट करणार आहे. आता द कॅल्क्युलेटेड क्वांटिटी ऑफ लाईम अँड सोडा आर मिक्स्ड विथ वॉटर. म्हणजे या टँकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या वॉटरमध्ये आपल्याला लाईम आणि सोडाची ॲडिशन करायची आहे. बघा आता इथे तुम्हाला एक टँक दिसतंय, या टँकमध्ये आपण काय घेतले, वॉटर, रॉ वॉटर इनलेट. म्हणजे काय, ज्या वॉटरला आपल्याला शुद्ध करायचं आहे, सॉफ्ट करायचं आहे, त्याला आपण याच्यामध्ये घातलंय आणि आपल्याला लाईम सोडा सुद्धा ॲड करायचा आहे आणि कोॲग्युलंट म्हणजे ॲलम यांची ॲडिशन आपण इथून वरून करणार आहे. म्हणजे वॉटर आणि केमिकल्स आपण या टँक मध्ये ऍड केलेले आहेत. इट इज प्रोव्हाइडेड विथ मेकॅनिकल स्टरर फॉर स्टरिंग ऑर एजिटेटिंग द मिक्सचर. आता हे वॉटर मध्ये आपण केमिकल्स ऍड केलेत, मग हे मिक्सचर आपल्याला काय करायला पाहिजे, ढवळायला पाहिजे, स्टर करायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या टँक मध्ये काय असतो, एक मेकॅनिकल स्टरर असतो. लक्षात आलं का, हा एक स्टरर दिसतो बघा, त्याला पॅडल्स पण आहेत. मग हा स्टरर जसं रोटेट होईल तसं यातलं पाणी म्हणजे इथं आपण जे रॉ वॉटर वापरलंय ते वॉटर आणि केमिकल्स काय होतील, मिक्स होतील. A small quantity of coagulant such as alum is added to collect the precipitate. म्हणजे इथं जो प्रेसिपिटेट तयार होणार आहे, म्हणजे सोल्युबल सॉल्ट्स इनसोल्युबल सॉल्ट्स मध्ये जे काही कन्व्हर्जन होणार आहे, त्या इनसोल्युबल सॉल्ट्सना आपल्याला काय करायचं आहे, कोॲग्युलेट करायचं आहे. त्यांचं साईज थोडंसं वाढवायचं आहे, म्हणजे सगळे पार्टिकल्सना एकत्र आणायचं आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये कशाची ॲडिशन करणार आहे, ॲलमची ॲडिशन करणार आहे. दिस इज स्टर्ड फॉर 2 to 3 minutes. आपण त्या डायग्राम मध्ये बघितलं की तिथे जो स्टरर होता त्या स्टररने आपण ते मिक्सचर 2 ते 3 मिनिटांसाठी काय करणार आहे, स्टर करणार आहे. The impurities present in the water are converted into precipitate known as a sludge which collects at the bottom of tank. बघा, म्हणजे आपण जे इम्प्युरिटीज होत्या, सोल्युबल सॉल्ट्स होते, त्यांचे कशामध्ये कन्वर्जन केलं, आपण इनसोल्युबल सॉल्ट्स मध्ये कन्वर्जन केलं. पण हे जे इनसोल्युबल सॉल्ट्स असतील तर ते फाईन असतील, खूप लहान असतील, तर ते काय होणार नाहीत, सेटल होणार नाहीत. म्हणून आपल्याला कशाची ॲडिशन करायची आहे, ॲलमची ॲडिशन करायची आहे. आणि ॲलमची ॲडिशन त्या वॉटरमध्ये केल्यानंतर त्या सॉल्ट्स बरोबर ॲलमची रिॲक्शन होऊन काय तयार होतं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, एक जिलेटिनस लेअर तयार होतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या इम्प्युरिटीज काय होतात, ट्रॅप होतात आणि त्या खाली काय होणार आहेत, सेटल डाऊन होणार आहेत. देन वॉटर इज पंप्ड आउट. वॉटर काय होणार आहे, आपण त्याला पंपिंग आउट करायचं. म्हणजे आता इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल बघा, इथं जे आहे या वॉटरची केमिकल्स बरोबर रिॲक्शन होणार आहे. हे वॉटर आपण या स्टररनी स्टर करणार आहे आणि त्याच्यामुळे सोल्युबल सॉल्टचं कशामध्ये कन्वर्जन होणार आहे, इनसोल्युबल स्लजच्या फॉर्ममध्ये. ओके, आता ही जी स्लज असणार आहे ती काय होणार आहे, बॉटमला इथं कलेक्ट होईल आणि बॉटम मधून आपल्याला ही स्लज काय करायची आहे, बाहेर रिमूव्ह करायची आहे. आणि जे सॉफ्ट वॉटर आहे ते वॉटर काय होणार आहे, वरती जाणार आहे आणि इथनं आपल्याला ते वॉटर काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे या प्रोसेसने आपण काय करू शकतो, वॉटरला सॉफ्ट करू शकतो. मग एकदा हा टर्न झाला, एकदा आपण या टँकमध्ये बसेल तेवढा पाण्याचं प्युरिफिकेशन करणार. हे पाणी रिमूव्ह केल्यानंतर परत मग आपल्याला न्यू वॉटर बरोबर काय करायचं आहे, ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे आपण ही कशी करतो, बॅचमध्ये करतो. पहिल्यांदा आपण ठराविक अमाऊंट ऑफ वॉटर घेतलं, त्याचं सॉफ्टनिंग केलं. त्याच्यानंतर परत आपण ठराविक अमाऊंट ऑफ वॉटर घेणार आहे आणि त्याचं परत काय करणार आहे, सॉफ्टनिंग करणार आहे. म्हणजे त्याला काय म्हणलंय, बॅच प्रोसेस. बघा, दिस प्रोसेस इज रिपीटेड अगेन टू सॉफ्टन द मोर वॉटर. म्हणजे ही प्रोसेस आपल्याला काय करायची आहे, अगेन अँड अगेन रिपीट करायची आहे. जेवढ्या प्रमाणात आपल्याला वॉटरचं काय करायचं आहे, सॉफ्टनिंग करायचं आहे तेवढ्या प्रमाणात.
Now we will discuss the second process, that is continuous cold lime soda process. कोल्ड लाईम सोडा प्रोसेस आपण दोन प्रकारे करू शकत होतो. बॅच प्रोसेस आपण ऑलरेडी डिस्कस केली. नाव वी विल डिस्कस द कंटिन्युअस कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. इन दिस, आता इथे तुम्हाला डायग्राम पण दिसते बघा. या डायग्राम प्रमाणे तिथं काय असणार आहे, अरेंजमेंट असणार आहे आणि आपण तिथं वॉटरचं काय करणार आहे, प्युरिफिकेशन करणार आहे. बघा, इन दिस प्रोसेस टाइम इज नॉट वेस्टेड. बघा, ही प्रोसेस कसं आहे, कंटिन्युअस आहे. म्हणजे इथं रॉ वॉटर येतं, इम्प्युअर वॉटर येतं आणि त्याच पद्धतीने लगेच सॉफ्ट वॉटर सुद्धा बाहेर येते. इथं आपल्याला ही प्रोसेस स्टॉप करायची नाही आहे परत नवीन वॉटर आतमध्ये ॲड करण्यासाठी. म्हणजेच काय, इथं टाइम काय होत नाही, वेस्ट होत नाही. In this process, a calculated quantity of chemicals, that is lime, soda and coagulant and water are added from the top into inner vertical circular chamber fitted with vertical shaft carrying number of paddles. बघा, आता या डायग्राम मध्ये आपल्याला दोन वर्टिकल चेंबर दिसतात. हा इनर आहे आणि हा जो आहे तो काय आहे, आउटर आहे. आता या इनर वर्टिकल चेंबर मध्ये आपण काय करणार आहे, टॉपनी म्हणजे वरून काय करणार आहे, केमिकल्स आणि वॉटर. इथे दिसते बघा तुम्हाला रॉ वॉटर इनलेट आणि इथे काय आहे, केमिकल्स. म्हणजे आपल्याला त्या वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी आपण जे केमिकल्स वापरणार आहे ते केमिकल्स आणि वॉटर आपण या हे जो वर्टिकल चेंबर आहे मधला, या चेंबरमध्ये काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. आणि हे जे मिक्सचर आहे वॉटर आणि हे आपण केमिकल्स जे ॲड करणार आहे ते मिक्सचर स्टर करण्यासाठी इथं काय आहे, एक वर्टिकल शाफ्ट आहे आणि त्याला काय आहेत बघा, नंबर ऑफ पॅडल्स, अशा प्लेट्स आहेत. जेणेकरून हा जसा शाफ्ट फिरेल मोटरच्या साहाय्यानं हा काय होणार आहे, फिरणार आहे आणि हा फिरल्यानंतर इथलं मिक्सचर काय होणार आहे, स्टर होणार आहे. There is vigorous stirring and continuous mixing of chemicals and hard water takes place as it goes down. बघा, म्हणजे आपण इथनं वरनं केमिकल्स आणि वॉटर ॲड करतोय, त्यांचं काय होतं, इथं मिक्सिंग होतंय. स्टर केल्यामुळे हे सगळे काय होतात, मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर त्यांचा फ्लो इकडं होतो. इथं केमिकल्स आणि वॉटरचे ॲडिशन काय होणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. बघा, आता इथं आपण केमिकल्स आणि वॉटरचे ॲडिशन केल्यामुळं या केमिकल्सची वॉटरमधल्या इम्प्युरिटीज बरोबर रिॲक्शन होईल आणि जे काय सोल्युबल सॉल्ट्स आहेत त्यांचं कशामध्ये कन्व्हर्जन होईल, इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये, इनसोल्युबल प्रेसिपिटेटमध्ये. आणि ते काय होणार आहे, त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, स्लजच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होणार आहे. The precipitate, that is sludge or flock, form settle down in the outer chamber, whereas the softened water come out into outer coaxial chamber rises up. म्हणजे इथं काय म्हणलंय बघा, जे स्लज तयार झालं ते स्लज काय होणार आहे, म्हणजे इनसोल्युबल प्रेसिपिटेट काय होणार आहे, हा जो आउटर चेंबर आहे त्या आउटर चेंबरच्या बॉटमला काय होणार आहे, सेटल होणार आहेत. आणि जे सॉफ्ट वॉटर आहे, आता इथं वॉटर सॉफ्ट का झालं, कारण त्याच्यामधले सॉल्ट्स आहेत ते खाली सेटल झालेत इनसोल्युबल प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये. मग हे जे सॉफ्ट झालेलं वॉटर आहे ते वॉटर काय होणार आहे, या वर्टिकल चेंबरमध्ये रायझेस अप, म्हणजे इकडून इकडे त्याची पातळी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. The softened water is then passed through the filtering unit made up of wood fibers, flow out continuously through outlet at the top. बघा, आता इथं आपल्याला जे वॉटर, सॉफ्ट वॉटर इथं मिळालेलं आहे, हे सॉफ्ट वॉटर आपण कशामधनं पास करणार आहे, एका फिल्टरमधनं. तो कशाचा फिल्टर आहे बघा, वूड फायबर. वूड, लाकडाच्या भुसापासून वगैरे बनलेला तो फिल्टर आहे. त्याच्यामधनं आपण काय करणार आहे, तर हे सॉफ्ट वॉटर आपण याच्यातून पास करणार आहे. म्हणजे जर काही वॉटरमध्ये अजून इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर त्या इम्प्युरिटीज काय होणार आहेत, इथून काय होणार आहेत, फिल्टर होणार आहेत. या वूड फायबरच्या लेअरमध्ये काय होणार आहे, ट्रॅप होणार आहेत. आणि मग आपण हे जे सॉफ्ट वॉटर आहे ते काय करू शकतो, आउटलेटमधनं रिमूव्ह करू शकतो. हे टॉपला जे आउटलेट आहे या साईडला पण असणार आहे एक आउटलेट, तर या आउटलेट्समधून आपण ते सॉफ्ट वॉटर काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. The sludge are removed through the outlet occasionally at the bottom. बघा, म्हणजे इथं स्लज जी तयार झालेली आहे, इथं दिसते बघा, ही स्लज काय झाले, आउटर चेंबरच्या बॉटमला सेटल झाली होती. ही स्लज आपण काय करू शकतो, हे बॉटमला जे आउटलेट आहे त्याच्यामधनं टाइम टू टाइम काय करू शकतो, स्लज सुद्धा काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. लक्षात आलं का? स्लज म्हणजे काय आहे, आपण इनसोल्युबल सॉल्टचं सोल्युबल सॉल्ट्सचं इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्व्हर्जन केलं होतं. म्हणजे पाण्यामध्ये जे विरघळलेले सॉल्ट्स होते त्यांना आपण पाण्यामधून बाजूला केलं. इनसोल्युबल
सॉल्ट्स, मग ते कॅल्शियम कार्बोनेट असतील किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतील, तर यांची जी स्लज आहे ती आपण काय करणार आहे, बॉटम मधनं रिमूव्ह करणार आहे. The water softened by this process contains hardness of 50 to 60 ppm. म्हणजे या प्रोसेसने जरी आपण वॉटरला सॉफ्ट बनवलं, म्हणजे त्याच्यामधले सॉल्ट्स आपण रिमूव्ह केले, डिझॉल्व सॉल्ट्स, तरी देखील ह्या मेथडने आपण 100% सॉफ्ट वॉटर ऑब्टेन करू शकत नाही. तर या प्रोसेसने आपण जे वॉटर सॉफ्ट करतो त्याचा हार्डनेस आफ्टर सॉफ्टनिंग किती असतो, 50 to 60 ppm असतो. ओके, बघा आपण आजच्या सेशनमध्ये काय काय डिस्कस केलं. तर लाईम सोडा प्रोसेस फॉर द सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर आपण डिस्कस केली, आणि त्याच्यामध्ये आपण लाईम आणि सोडा वापरून पाण्यामध्ये जे सोल्युबल सॉल्ट्स होते, विरघळलेले सॉल्ट्स होते, त्यांचं आपण इनसोल्युबल सॉल्ट्समध्ये कन्व्हर्जन करून कसं रिमूव्ह करायचं हे बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण कोल्ड लाईम सोडा प्रोसेसमध्ये बॅच प्रोसेस आणि कंटिन्युअस प्रोसेस काय केली डिस्कस केलेली आहे. थँक्यू.